Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं निवडणुकीस उभे असलेले हेमंतराव गोडसे यांच्या प्रचार सभेसाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पाडत आहे। चंद्रशेखर बावनकुळे इथे हजर आहे। सगळ्यांची काही नावं घेत नाही कारण पाऊस येतोय जातोय, त्याच्यामुळे आपले जे पाहुणे म्हटले पाहिजे गडकरी साहेब यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। मी गडकरी साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। आणि 2 दिवसांवर निवडणूक आलेली आहे। मला इथे मुद्दाम सांगावं लागतंय की येऊन जाऊन त्या मीडियामध्ये भुजबळ नाराज कोणी भेटायला आलं का भुजबळ नाराज त्याची समजूत काढायला आले। आता आज सुद्धा ते आमचे काय नाव गिरीश महाजन त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना फोन केला। ते म्हणाले मी येतो तुम्हाला भेटायला। तर आले भेटायला, त्यांचं मी स्वागत केलं। म्हणजे भुजबळांची समजूत काढायला। अरे मी नाराज काही नाही, मी स्वतःच सांगितलं की मला निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि त्याच्यामुळं महायुतीच्या वतीनं जे आहे हेमंत गोडसे ते उभे राहिलेले आहे। मी इथे हेच सांगायला आलेलो आहे की महायुतीमध्ये आम्ही जे आहोत, मग भाजप आहे, शिंदे शिवसेना म्हणा किंवा अजित पवार एनसीपी म्हणा, आम्ही सगळे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे हा प्रचार करतो आहोत। गडकरी साहेब सुद्धा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्या मीटिंग झाल्या। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये महामार्गाचं फार मोठं जाळं त्यांनी निर्माण केलं। विकासाचा विजन, विकासाची दूरदृष्टी असलेले असे हे नेते आहेत। 21व्या शतकातलं जग हे कसं असणार आहे आणि जगाबरोबर आपण आपला देश कशा रीतीने पुढे न्यायचा आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून पावलं टाकणारं हे नेतृत्व आहे। जे काही काम असेल, रस्त्याचं असेल, जे काही असेल ते वेळेवर पूर्ण झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो। पायाभूत सुविधाच्या विकासामध्ये पीपीपी संकल्पनेचा पुढाकार त्यांनी घेतला। पहिल्यांदा मुंबई पुणे महामार्ग जो आहे, द्रुतगती मार्ग, तो त्यांनी बांधला। अनेक डोंगर होते, त्याच्यातून डोंगरे काढून तो रस्ता सुरू झाला। त्याचं फार कौतुक झालं। एवढं कौतुक की या देशाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटाजी यांनी त्यांचं कौतुक केलं।
की विकासाची दृष्टी असलेला आणि काम करणारा असा हा नेता आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा विकासाचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला मतदान करू नये, विकासाला मतदान द्यायचं आहे. मोदी साहेबांचा हा जो प्रयत्न आहे देशाला पुढे न्यायचा, त्याला मतदान करायचं. गेल्या 10 वर्षामध्ये बरंच काम झालं. गडकरी साहेबांना तर मला सांगायचं आहे की मंत्रभूमी नंतर यंत्रभूमी, परंतु आता ही कृषी प्रधान भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्यात चांगले जे आहे कृषीवरचे प्रयोग आमचे शेतकरी करतात. मंत्रभूमी होऊन सुद्धा विकास सुरू आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर असलं तरी आमचं राम मंदिर आहेच. मोदीची सुद्धा इथं ऐतिहासिक असा वारसा जो आहे प्रभू रामचंद्राचा या जिल्ह्याला लाभलेला आहे. धार्मिक पर्यटनाचं देणगी पहिल्यापासून जिल्ह्याला मिळालेली आहे. त्याच्यासाठी आता कुंभमेळा येतो. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक कामं यापूर्वी सुद्धा या जिल्ह्यात झाली. आता 2-3 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा कोट्यावधी लोक येणार. सुविधांची अडचण पडता कामा नये यासाठी आता कामाला सुरुवात करायची आहे. माझी खात्री आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चांगले व्हिजन असलेले जे गडकरी यांच्या सहकार्याने आपण या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी विकास करणं आवश्यक आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे 4-5 कोटी लोक यावेळी येतील असं अपेक्षा आपल्याला आहे. या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. काल सुद्धा मी जे तिथे सांगितलं मोदी साहेबांच्या सभेमध्ये आहे, काही ठिकाणी नाराजगी असते, कुठे कांद्याचा प्रश्न आहे, कुठे याचा प्रश्न आहे, कुठे त्याचा प्रश्न आहे. पण हे होत्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला बाजूला सारल्या पाहिजे. या सगळा जो आपला देश स्वच्छ असला पाहिजे. स्वच्छ असेल, आरोग्य तुमचं जे शुद्ध राहणार, चांगलं राहणार. साधी गोष्ट. शौचालय प्रत्येक घराकडे असलं पाहिजे. आया बहिणीची सोय झाली पाहिजे. वाटेल तेवढा पैसा आपण त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी टाकला. प्रत्येकाला घर, मग रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रत्येक समाजाचा ओबीसी साठी सुद्धा 12,000 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. 3 लाख घर बांधायचे. त्या कामाला सुद्धा आजपर्यंत मी ज्या खात्याचा मंत्री आहे, फुकट आपण जे आहे गरिबांना जे आहे 80% लोकांना अन्नधान्य फुकट देतो. कोरोना काळामध्ये जो आणखी आपण तांदूळ वगैरे देण्याची स्कीम जी आहे पंतप्रधानांनी सुरू केली, आपण तीच पुढे सुरू ठेवलेली आहे. स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ योजना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. साधं जे आहे रेल्वे सुद्धा किती सुधारले आहे. वंदे भारत, माझी आपल्याला विनंती आहे, हे सगळं जे आहे ते काम पुढे न्यायचं आहे. गडकरी साहेब, मोदी साहेब पंतप्रधान होणार, तुमचं सरकार येणार, आमची खात्री आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला हे सांगतो की आमच्या ह्या कुंभमेळ्यासाठी त्याच्यातून जो काही आर्थिक जी आहे शक्ती आमच्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे, विकास होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. रस्त्याचं काम जे आहे सुरू आहे. समृद्धी महामार्ग 5 तासामध्ये आता आम्ही नागपूरला जातो. अतिशय चांगलं काम आहे. मध्यंतराचं काम सुरू आहे. आपण त्याचं सुद्धा जे आहे काम सुरू आहे. गडकरी साहेबांनी मागे सांगितलं
नाशिक पासून मुंबईपर्यंत जे आहे ही 4 पदरी जे आहे ते वाढ करून जे आहे सिमेंट कॉन्क्रीट आपण करणार आहे, त्याच्यावर सुद्धा जे आहे आराखडे बनलेले आहे. आपल्याला या निवडणुकीनंतर त्याला प्राधान्य द्यायचं आहे. माझी खात्री आहे आपण हे सगळं केलं पाहिजे. कामं खूप झाली जरी असली ते तेवढी काही पुरी नाही. विकास हा विकास सगळ्यांसाठी असतो, सगळ्या जातींसाठी असतो, धर्मासाठी असतो. असं काही नाही हा रस्ता बांधला म्हणजे तिथून हिंदू जाणार मुसलमान जाणार असं असतं काय? वंदे भारत ट्रेन फक्त हिंदू बसतील, मुस्लिम समाज बसणार नाही असं होईल? फक्त मराठा जातील, ओबीसी जाणार नाही असं होईल का? दलित जाणार नाही असं होईल का? विकास सगळ्यांसाठी असतो. मग तो शेतीचा विकास असेल, रस्त्यांचा विकास असेल, वेगवेगळ्या प्रकारे जे काही विकासाची कामं सुरू असतील, हा विकास तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आहे नवीन आशा घेऊन येत असतो. आणि म्हणून काम खूप जरी झाली असली तरी खूप बाकी आहे. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो असली मंजिल पाना बाकी है. जगातील इतर मोठ्या देशांबरोबर आपल्याला जायचं आहे. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. आणि त्यासाठी जे आहे तुम्ही सगळ्यांनी जे आहे ते आमचे उमेदवार कोणते साहेब त्यांचं धनुष्यबाण, श्रीरामाचं धनुष्यबाण विसरायचं नाही. सगळ्याचे किंतु परंतु ज्या बाजूला सारा कोणी नाराज नाही, कोणी काय, सगळे राजी आहेत, काळजी करू नका. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहेत. त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.